असा आहे की तुमच्यावरती पण आरोप झाला आणि तो आरोप असा होता की तुम्ही भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटील काही दिवसानंतर आंदोलन करतात. बघा, मला भेटल्यानंतर मनोज जरांगेने जर आंदोलन थांबवलं असतं किंवा सुरू झालं असतं तर मागच्या 3.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पत्रकारांपेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांना जास्त अनुभव आला असता. त्याच्यामुळे अनेक वेळा मी त्यांना भेटलो, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली. पण परवा जेव्हा मी त्यांना भेटायला आलो, मी असं काय लपून छपून भेटायचं असतो तर पूर्वी जसं लपून छपून त्यांना भेटायला जायचो तसं गेलो असतो. मी डायरेक्ट माझ्या संरक्षणाचा कॉन्वॉय घेऊन मी त्यांच्या दारामध्ये गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी माझा सत्कार करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला. मी बसलेला असताना त्यांच्याबरोबर चहा पीत असतानाचे फोटो आले. त्याच्यामुळे जगजाहीर मी तिथे गेलेलो होतो. आणि मनोज जरांगेंनी मी सांगून ऐकावं एवढं ते काही छोटं नेतृत्व नाही आहे. ते मराठा समाजाचं नेतृत्व करतात, त्यांच्याबरोबर लोक आहेत. आणि मी जाऊन तिथं त्यांना सांगून ते आंदोलन करणार, मी आंदोलन थांबवणार अशी काही परिस्थिती नाही आहे. त्यांना लाखो मराठा समाजातले युवक जे आहेत हे नेता मानतात. त्याच्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांची भूमिका जेव्हा वेगळी असते तेव्हा समजवण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. परंतु तुम्ही कोणाचं ऐकताय ह्याच्यावर देखील मला असं वाटतं की काही थोडंफार अवलंबून असतं. गुणरत्न सदावर्तींनी सांगितलं की मी तिथं गेलो आणि आंदोलनाला सुरुवात झाली. त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी ब्रेकिंग बनवली आणि मी तसं करू शकतो अशा पद्धतीच्या भूमिका निर्माण झाल्या. आता हे बोलण्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे हे जर मला असं वाटतं की युबीटीच्या कुठल्या नेत्यांना बोललं असतं किंवा स्वतः भाजपाचे कोण नेते बोलले असते मी समजू शकलो असतो. आमचे वकील साहेब तुमचं पण मनोरंजन करतात, आमचं पण करतात आणि महाराष्ट्राच्या जनतेचं करतात.